रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन. लाखो युद्धात माणसाने माणसं मारली का सापाने? साप विषारीचा माणूस, सापाच्या 10-12 माणसं मरतात एका सापात. पण एका माणसाने जर ऐकत मान टाकला तर किती माणसं मरतात? इतकं घर तुमच्याकडे आहे. या माणसाच्या वृत्तीला जर वळण न लावलं, त्याला जर कंट्रोलिंग पॉवर नसली, त्याला जर तत्वशक्ती नसली, तर माणसाचा नराचा नारायण होईल नाही, उलटा झाला तर नरकासूर झाल्याशिवाय राहणार. ही फलटवादी हा हेतू आहे या श्रमदान यज्ञाचा. त्या श्रम तपस्या यज्ञाचा लाभ दिलेला आज त्याचाच खावा देवाचा सत्कर्माचा वर्तन करते. प्रभो अरे मला जन्मच जन्म नसल्यावर मला येईल काय? अजून शाश्वत पुराण ऐकून घे. असलेल्या सफरचंदाला रंग कोणी दिला काय? लिपस्टिक लावलं काय? लिपस्टिक काय तसं लावून काही तो रंगवला आहे काय? आणि माळा रंगवल्या, पिळे रंगवले, कपडे रंगवले, पण हृदय रंगवण्याचं कार्य करणारा तो परमेश्वरच समर्थ आहे. आम्ही समर्थ तेव्हा आम्ही परमेश्वरच आहोत. कारण आम्ही आमचा अहंपणा विसरलो की आम्ही परमेश्वर वेगळे राहतच. सर्व जनतेच्या हृदयात असलेल्या त्या इष्टशक्ती या चैतन्याचं रूपात म्हणजे त्या ऑर्गॅनिक पदार्थाला म्हणतात संवेदन शक्ती. आणि त्या शक्तीला म्हणा जनता जनार्दन महाराज की. कसं झालं तर 2 माणसाच्या अहंकारात फिरायला लागतो. तुम्ही देवाचे जीव बांधला, मग तुम्ही इतके कवळे घातले. देखा हे कवड्याची एक असलेली वीक त्या कवळ तयार करणारा तुला जर मेंदू नसता तर ते कवळ कुठे गेलं असत? मला ब्रेन नसता तर मी स्वतंत्र कसा झाला असतो? बरं माझा सोडून द्या, माझ्या बापाचा वेळ तुम्ही तयार केला, बापाने केला का? लीडरनी दिला का? मिनिस्टरनी दिला का? अनुदान दिलंय तुम्हाला? ब्रेन तुम्हाला अनुदान तुम्ही दिलं, ज्याने अनुदान दिलं त्या विश्वशक्तीला नमस्कार करा आणि म्हणा इदं ही भावना घेऊन आज दत्ते कामात लागले. ही भावना घेऊन बागेश्वर महाराज आणि भरतेश्वर महाराज वेगळे नाहीत हे आम्ही दाखवलं होतं. नाही तर आमच्या सासूचा जो वेगळा असतो सुनेचा. एका गणपती उत्सवात तर एका देवळामध्ये 30 गणपती होते. या गणपतीचं त्या गणपतीशी भांडण होत. एक तर बाई ती हुशार आहे, तिने पाहिलं बुद्ध मंदिर 1000 बुद्धाच्या मूर्ती होत्या. तिने आपल्या डबीमध्ये स्वतःची एक मूर्ती आणली होती. ती म्हणे माझी मूर्ती आहे, ह्याच्यानंतर या दुसऱ्याच्या. म्हणून आपल्या देवाला फक्त आपला धूप द्यावा म्हणून एक नरकांड घेतलं तिने आणि त्याच्यातलं धूप असली उद्बत्ती ठेवली, देवाच्या नाकाला लागली. आपल्या दुसऱ्या देवाला लागू दिली. दुसऱ्या देवाला ती जाऊ नये म्हणून ते नरकांड्यातनं धूप सोडता सोडता माझ्या मित्र अशी मजा झाली की ते नरकांड्यातनं धूप नेमका देवाच्या तोंडावर गेल्यामुळे ते तोंड सगळं काळं झालं आणि मग ओरडायला लागली. म्हटलं त्रापिका हे ते फळ आहे, आम्ही तेच केलं. परमेश्वर आमचा सर्वांचा आहे. भरतेश्वर कुणाचा असं तुम्हाला वाटलं असतं तुम्ही ठेकेदारी कशी आलेली? हे आमचा रेवाळेश्वर कुणाचा? आमचा. आमच्या बापाचा आहे. तुमच्या बापाच्या बापाच्या बापाला जन्म ज्याने दिला तो कुणाचा? तुमचा.
सर्वांचे असं मानलं काय? आणि मानलं असतं ते दोन देव घालणे कसे असते. इथं तर दोन देवी अंगात येतात ही तिची झिपरी होते म्हणजे आरोमारी सवती काग काग तू मोठी कमी मोठी. देव सर्वांचा मायबाप आहे अशी माझी समजूत आहे. सरपंच खरं सांगा आहे का सर्वांचा मायबाप आहे ना? ती विश्वशक्ती मायबाप आहे की नाही? बकऱ्याची बकऱ्यांची आहे. मग ती बकरं खायला कसं मागे? तुमच्या इथले देव बकरी खायला लागतात की नाही? कोंबड पाहिजे कोंबड पाहिजे कोंबाले कशा आता कोंबड पाहिजे म्हणणारा दगडाच्या माती की देव बकरे खात नाही. आपल्याला खाण्याची सवय आहे म्हणून तुम्हाला खायलाच काही नसतो तर खायला हरकत नाही. पण देवी खाते म्हणणे म्हणजे त्या देवीवर केवढा आरोप करणे. तुला फिर्याद करता येत नाही म्हणून तुम्हाला सांगा की देवी त्याचे तुकडे होत नाही. आणि देवाचे तुकडे केले पंथाचे तुकडे केले. वारकऱ्याचा पंथ वेगळा मानभावाचा संतांनी सांगितलं म्हणा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेद धर्म आमंग मुंबईला ह्या मुलांकरता आणि यंत्र तयार करून ठेवलेले आहे की यांना उद्योग करता यावा. फुकट यंत्र त्यांना जगवण्याकरता लाखो रुपयाचे धान्य बँक गावाला तयार केलेले. मुंबईला आता मोठा प्रचंड धान्य बँक आहे. आपल्या मंदिरासारखे 3 मंदिर करायचं कोणाला प्रत्यक्ष काम करणार जनसेवा मंदिर तयार होत आलं आहे. कुठं म्हणा पवई पूजा कोणती हातामध्ये टोप मुखाने ना आणि काम कशाचं करायचं. हा रमणते राम सेवेच आज आमच्या मनात राम नाही आहे. मला एकदा मुख नाम स्मरी मन चोरी करी त्याला म्हणतात का पूजन करण. देवी प्रगट झाल्यावर मला अन्याय राहणार द्वेष मत्सर राहणार दारिद्र्य राहणार नाही. देवी आमच्या हृदयात खरी शिवाजी सारखी संचरली तर शिवाजीच्या अंगात देवी येत होती. बरं इतिहासात लिहिलंय ना त्यांच्या अंगामध्ये म्हणतात नाही खरीच गोष्ट आहे. संचार कशाचा देवीच्या अंगाच्या बाहेर देवी काय आवजी होतीच तिचा संचार कुठून खराब संचार राहायचा होतो. तेव्हा वारं नसेल तर असेल तर संचार कसा होतो. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण हे शिकवण्याचं कार्य हे ह्या दत्त मंदिराचं पतित पावन मंदिराचं वैशिष्ट्य आहे. दुसरे नवसाला पावणारे आणि 2 पैशाची खरी साखर दिली की पावणारे असे देव आमचे नाही. त्या देवाला पावायचं असेल तर हृदय द्यावं लागतं. मन द्यावं लागतं बुद्धी द्यावी लागते. हे तानाजी महाराज तुम्ही आपलं शिर दिलं नुसतं माडावरचं नारळ नाही त्या थड्यावरचं नारळ सुद्धा द्यायला तुम्ही कमी केलं नाही. ही भक्ती आमच्या तयार झाली. माझ्या इथे मातांच्या कितीतरी अंगात येत त्यांच्याकडे पाहिल्यावर मला नमस्कार करावासा वाटतो. पण त्या मातांचं खरं अंगात आलेलं मी पाहिलं तेव्हा सगळ्या चलत होत्या आणि बकोर कोंबडी काही न मागता तोंडाने म्हणत होत्या. काय म्हणत होत्या? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत सिद्ध श्री गुरुदेव दत्त मा विष्णुमय जग वैष्णव
वैष्णवांचा धर्म. वैष्णवांचा धर्म. अरे विष्णू सगळ्या जगात भरला गेले. तुम्ही आता फक्त पंढरीतच आहे. मी साहेब तो मागायला फक्त माझ्या देवळात आहे. बाहेर कोणा नक्षाय का देव देव नव्हे. कुछ तो भी देव नव्हे. देव म्हणजे प्रकाश. देव म्हणजे प्रकाश. प्रकाश म्हणजे ज्ञान. प्रकाश म्हणजे ज्ञान. आणि ज्ञान म्हणजे वेद. ज्ञान म्हणजे वेद. आता कळलं का? विष्णुमय जग. विष्णुमय जग. वैष्णवांचा धर्म. वैष्णवांचा धर्म. भेद भेद वरम आमंग. वेद वेद मंगळ. काय सांगू हे भट्टेश्वर तू सर्व ज्ञाते. हे देवी तू सर्व ज्ञाते आहेस. मग सर्व देव नाही एकच देव आहे. म्हणा एको देव. एको देव. केशवो वा शिवो वा. केशव शिव वा. भगवान येशू ख्रिस्त हे आमचे ऋषी. हे आमचे तीर्थंकर. जे जे सत्य असेल ते ते आमचंच असलं पाहिजे. ते दुसऱ्याचं होऊ शकत नाही. सूर्य कोणाचा? मराठ्याचा का ब्राह्मणाचा का भंडाऱ्याचा का सारस्वतांचा का कोकरस्थानचा का सिकेपीचा का पिसेकीचा काय असतो? तुम्ही भेद निर्माण केले आहे. त्या भेदात अभेदत्व निर्माण करा. हरिहरी नाम फार छान आहे. फार छान आहे. पण हे नाव आचार्य केलं पाहिजे की नाही? हे मावसाहेब हे हरिनाम आचार्य केलं पाहिजे की नाही? मग अलिका गावाचं दारिद्र्य दूर केलं काय? दारिद्र्य दूर केलं काय? हे दारिद्र्य दूर केलं का विचारतो तू आपण म्हणते. सर्वज्ञाती असलेली दया. तुला येऊ दे दया. मग गावात राहू दे दया. आणि ही दया गावात संचरली. विष्णुमय जग. माणसाचं काहीतरी होत. आम्ही तर तिथे सगळीच झाडं तोडून दाखवली. काहीच झालं काही झालं नाही. कसं मला कसा काढला किती एक घराबाबत कल्पना सांगा सोडा. आणि म्हणा अभय सदा अभय. बोलो वैदिक धर्म की जय. तो देव भूतारा केतारा तो आत्मा भक्त भी. असा भीतो की कोंबड्या नाही दिलं तर नाक कापी. आणि 7-12 उतारा केला तर भेटून मारी. असला भित्रा देव आणि भक्त आम्हाला चालत नाही. एकदा सदा अभय. बोलो वैदिक धर्म की. आणि हा वैदिक धर्म आपण विसरला. तोच आता शिकवण्याकरता दयेचं काम करायचं आहे. ते काम करण्याकरता हे श्रमदानाची चित्र आता जी आहेत ती ज्यावेळी पाहिली असतील त्यावेळी पाहून घ्यावी. आमच्या खेड्यापाड्यांची सुद्धा चौधरी मंडळी आले. कोणी पाटील मंडळी आहेत. कोणी गावंडे मंडळी आले. गावकर मंडळी आले. या सगळ्या गावकऱ्यांनी आता देवाची सेवा करण्याकरता एक व्रत घ्यायचं आहे. म्हणा दया दया. दया दया. समता समता. करुणा करुणा. सर्वात्मभाव. सर्वात्मभाव. ही 4 व्रत तुम्ही घेतली की देवाची पूजा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ही कोणाला आवडून आवड हे सत्य आहे. तुम्हाला न आवडलं म्हणून त्या विष्णू बर्फ होत असतो का? तो तुमच्या इच्छा आणि अनिच्छा त्या विश्वशक्तीत आहेत. त्याला नमस्कार करा. आणि त्या विश्वेश्वराला नमस्कार करण्याच्या प्रक्रियेकरता आज आपण हा उत्सव केला. मला फार आनंद वाटला. गावाला असं वळण द्या. असं वळण मातांना तुम्ही आज दिलं. आणि त्या देवी अंगात येऊन सुद्धा परोपकाराची कामं सांगतात. सांगायला
पाहिजे न सांगितले तर त्या देवी असणं शक्य म्हणा. देवी कुठे आहे? आराधी निर्गुण सर्वव्यापी महिषासुर मर्दिनी. कोणता महिषासुर? म्हणा मोह महिषासुर. मोह महिषासूर मर्दना लागोनी. मर्दना लागोणी. ऐसा जोगवा 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 जोग. मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा.